महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात सोमवारी एक मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे। जिल्ह्यातील देवगोई घाट परिसरात विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस अनियंत्रित होऊन सुमारे 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली। प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी होते। या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले। तसेच प्रशासन आणि पोलिसांच्या पथकांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले। हा अपघात त्यावेळी झाला जेव्हा सातपुडा पर्वत रांगेतील दुर्गम भागातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही शाळेची बस नंदुरबार शहराच्या दिशेने जात होती। सांगितले जाते की देवगोई घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीमध्ये कोसळली। या घटनेमुळे पुन्हा एकदा सातपुडा परिसरातील खस्ताहाल रस्त्यांचा प्रश्न गंभीरपणे पुढे आलाय। अंदाज वर्तवला जातोय की खराब रस्त्यामुळे हा भीषण अपघात झाला असावा। सध्या बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।